मुंबई लोकलमधील महिला डब्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. पनवेल CSMT लोकलमध्ये एक पुरुषाने 18 वर्षीय तरुणीला चालत्या ट्रेनमधून ढकलण्याची धक्कादायक घटना घडली असून आरोपी अटकेत आहे. पनवेल CSMT लोकल रेल्वे मार्गावर 18 डिसेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. महिला डब्यात 50 वर्षीय शेख अख्तर नवाज हा पुरुष प्रवासी चढला होता. त्यावेळी 18 वर्षीय तरुणीने त्याला महिला डब्यातून खाली उतरण्याची विनंती केली. मात्र या विनंतीचा राग मनात धरत आरोपीने तरुणीशी वाद घातला. वाद वाढताच आरोपीने थेट तरुणीला चालत्या लोकलमधून बाहेर ढकललं. ही तरुणी रेल्वे रुळावर पडली असून गंभीर जखमी झाली. घटनेनंतर जखमी अवस्थेत तरुणीने आपल्या वडिलांना फोन करून संपूर्ण प्रकाराने आपण कुठे पडल्याची माहिती दिली. दरम्यान घटनेवेळी काही सतर्क प्रवाशांनी महिला डब्यात चढून आरोपीला पकडलं. त्याला मारहाण करत खाली उतरवलं आणि थेट रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेचा व्हिडिओ काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जखमी तरुणीला कुटुंबियांनी शोधून रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्या प्रकरणी GRP पोलिसांनी आरोपी शेख अख्तर नवाज याला अटक केली असून न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे महिला डब्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून महिलांच्या सुरक्षितेबाबत गंभीर चिंता आता व्यक्त केली जाते.